आनंद हा नेहमी तुमच्या आतच शोधण्याचा प्रयत्न करा. बाहेर शोधाल तर फक्त तुम्हाला टाईमपासच मिळेल. असं काही बऱ्याच वेळा होत असतं की बाहेरची जीवनशैली बघून अनेकांना वाटत असतं की आपला हा खरा आनंद आहे तो महागड्या गाड्या फिरवण्यात, महागडे कपडे घालण्यात किंवा मोठमोठे बंगले वगैरे याच्यात राहण्यात. हा आनंद हा फक्त एक दिखाऊपणाही असू शकतो. त्यातील लोक किती आनंदी आहेत हे तुम्हाला थोडंच माहीत आहे का? पण असं नसतं की मोठे मोठे बंगलेवाले किंवा मोठ्या मोठ्या कारवाले फिरणारीच लोक खूप आनंदी असतात. मी असं स्वतःच्याच अनुभवातून सांगते की मी नेहमीच खूप आनंदी राहिले. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की मी कधीच असं माझ्याकडं काही नाही आणि माझ्याकडं इतरांच्यापेक्षा खूप काही असावं अशा काही मी जीवनशैलीमध्ये काही गोष्टी मी एक्सेप्ट केल्याच नाही की दुसऱ्यांचं बघून मला काही करायचं आहे की माझ्याकडं काही नाही म्हणून मी असमाधानी आहे. पण आज अशी एक वेळ आहे की माझ्याकडं म्हणजे राहतं घर, खायला अन्न, वस्त्र. अगदी पहिल्यापासूनच मी सिम्पलमध्येच राहते. मला महागडे असं जाणं फिरायला वगैरे आवडत नाही. आपल्या ज्या गोष्टी आपले जे म्हणजे काय म्हणतात मराठीत नवरोबा याच्या ज्या म्हणजे गोष्टी असतात याच्यातच नेहमी समाधान मानावं लागतं. आणि मग अन्यथा काही वेळा असंही होतं की इतर बायकांचा जो दृष्टिकोन असतो की चला की बाहेर आपल्याला खूप काही फिरायला मिळतं, मग अशा कदाचित त्या बाहेरच्या नादालाही लागतात आणि मग आपलं ही फॅमिली इतकी डिस्टर्ब होऊन टाकतात आणि त्या व्यक्तीचीही डिस्टर्ब होऊन टाकतात की त्यांचं लाईफ अगदी जगणंही मुश्किल होऊन जातं. पण एक वेळ अशी येते की ह्या बायकांना वगैरे समजत नाही की हे लांबून डोंगर साजरे दिसतात. खरी खुशी, खरा आनंद हा स्वतःच्या फॅमिलीमध्येच नेहमी असतो, आपल्या मुलाबाळामध्येच. हे नेहमी लक्षात ठेवा आणि स्वतःचंही आयुष्य चांगलं जगा आणि दुसऱ्याचाही संसार कधी मोडू नका.